10 ते 12 वर्षाच्या मुलीची प्लाझो पॅन्ट कशी शिवायची? तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. जय स्वामीनारायण. तर मी कपडा घेतलेला होता 1.5 मीटर कपडा. त्याची 4 फोल्डमध्ये घडी केली आणि पूर्ण टोटल लेंथ आहे ती टाकून घेतली. तर पूर्ण लेंथ अशी मोजायची असते. त्याच्या आधी आपण पूर्ण फोल्ड कपडा करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर लेंथ जेवढी घ्यायची तेवढी पूर्ण टाकून घ्यायची आहे. आणि मी घेतलेली होती 35 इंच लांबी घेतलेली होती आणि त्याच्यानंतर 1-1.5 इंच याच्यासाठी की खालून जर पट्टी वाकवली तर ती पट्टी थोडी मोठी राहील, म्हणून मी त्याच्यासाठी 1 इंच जास्तीचं घेतलेलं आहे. आणि वरचं जे आहे, तर वरचं जे माप आहे ते क्रोच एरिया त्याच्यासाठी आपल्याला लागत असतो. टोटल जी कमर आहे त्या कमरमध्ये 1/4 केला आणि त्याच्यामध्ये 2 इंच ॲड केले. ओके. तर कमर होती आमची 25 इंचाची, तर 6.5 इंच तिचं कमरचं जो भाग आहे चौथा तो आलेला आहे. आणि क्रोच एरियासाठी मी 12 इंच घेत असते आणि वरतून जी 1.5 इंचाची जी पट्टी आहे ती फोल्ड केलेली आहे. त्याच्यानंतर मी 12 इंच टाकलेली आहे. तुम्ही असं पण करू शकता की टोटल लेंथ घ्यायची आणि त्याच्यामध्ये ते 1.5 इंच किंवा 2 इंच ॲड करून घ्यायचे आणि मग हे 12 इंच त्याच्यात पूर्ण क्रोच एरिया तयार करून घ्यायचा. तर आता हे बघा, खालचा जो भाग आहे तो सुद्धा कट करून घेतलेला आहे आणि पूर्ण एरिया कापून आपला तयार झालेला आहे. पण लक्षात ठेवायचं की बंद बाजूकडनं आपल्याला ऑपोजिट साईडला मापं टाकायची आहे. वरतून 1.5 इंच आणि खालतून 1.5 इंच फिटिंग होते. तर आता हे जे टॉप आहे ते ठेवलं बाजूला आणि पॅन्टची आपल्याला कटिंग करायची आहे. तर पॅन्ट ही टोंग्यापर्यंत मी अस्तर लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि एकदम प्रॉपर कट टू कट थोडंसं माप जे आहे ते आपल्याला फोल्ड करून ठेवायचं आहे. तर मी काय केलं की खालचा जो कपडा आहे अस्तराचा तो थोडासा बाजूला सरकवून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने आणि डबल जे अस्तर आहे ते अस्तराचं जे पॅन्ट टोंग्यापर्यंतची जी पॅन्ट आहे त्याचं माप कट करून मी याची खालची जी बाजू आहे बॉटमला ती मी वाकवून घेणार आहे. ओके. आता इथं मोठी पट्टी पण ठेवू शकत होते, पण ते खाली आहे अस्तराच्या तर काही प्रॉब्लेम नाही, म्हणून मी छोटीच घेतलेली आहे. आणि आता ही बाजू त्याच्यावरती पूर्ण मी पसरवून घेते आहे आणि तुम्ही समजू शकता की हे फक्त मला खाली पॅन्टपुरतीच लावायचं आहे आणि वरतून फोल्ड करण्यासाठी मी कपडा वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे की वरची जी 1.5 इंचाची जी पट्टी आहे त्याच्यामध्ये आपल्याला इलास्टिक लावायची आहे. ओके. तर तुम्ही समजू शकता आणि असंच्या असं मी पूर्ण फिटिंग करून घेतलेली आहे. बघा, क्रोच एरियाच्या खाली 3 ते 4 इंच फक्त एवढंच अंतराची मी पॅन्ट खाली अस्तर करून घेतलेला आहे, कारण क्रोच एरियावरती पॅन्ट फाटून जाते आणि तिला जास्ती वेळ ती राहत नाही. आता बघा, अशी आपल्याला छानपैकी पॅन्ट आपली एक पायाची रेडी झालेली आहे. तर दुसऱ्या पायाची आपल्याला तशीच रेडी करायची आहे सेम. फक्त वरतून कपडा वाचवायचा प्रयत्न करायचा आणि त्याची 1.5 इंचाचा जो कपडा आहे तो बाजूला काढून वरच्या बाजूला सरकवून घ्यायचा आणि खालचा जो क्रोच एरिया आहे तो क्रोच एरिया सुद्धा शिवून घ्यायचा. ओके. आणि छोटीशी आपली जी लांबी आहे पॅन्टची ती बरोबर आहे, पण आपण अस्तर छोटं घेतलेलं आहे. समजलं? मी डबल सांगायचा प्रयत्न करते आहे की फक्त पॅन्टला अस्तर आपण टोंग्यापर्यंतच लावलेलं आहे. आणि आता ही पट्टी आहे तिला आपण खालची जी बॉटम आहे ती बॉटम पट्टी आपण पॅकिंग करून घेणार आहे. तर बॉटमची कटिंग आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये कॅनव्हास पट्टीसुद्धा टाकू शकता आणि मला इथं लावायची गोटापट्टी. तर गोटापट्टी किती छान लावलेली आहे तुम्ही बघू शकता. ही आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर लेसच्या दुकानामध्ये विचारलं तर ते तुम्हाला देऊन देतील आणि आपल्या दुकानांमध्ये ते अवेलेबल आहे भुसावळमध्ये. ओके. तर तुम्ही बघा किती छान आणि प्रॉपर कट टू कट लावलेली आहे. आता तुम्ही म्हणसाल की ताई तुम्ही खाली आखलेला आहे का? तर नाही. आणि एक अंदाज आपल्याला समजतो, आपल्या नजरेनं अंदाज समजतो की किती अंतर आहे आणि प्रॉपर तुम्ही बघू शकता की अंदाजे ठेवते आहे, पण एकदम प्रॉपर कट टू कट आपली लेस लागत आहे. ओके. तर मला लावायचे होते हे 4 लेयर खूप कमी दिसत आहे. म्हटलं चला अजून एक वाढवून घेऊ. तर एक वाढवली, त्याच्यानंतर एकदम सुंदर दिसत होता बॉटम. जसं की कसं आहे बघा, साधा सिंपल जो कपडा आहे त्याच्यावरती थोडंसं वर्क केलं ना तर समोरच्याला सुद्धा सॅटिस्फाईड होतं आणि आपल्याला सुद्धा एक आपली जी पॉवर आहे, आपली जी कलाशक्ती आहे ती थोडीशी वाढत चालते. जसं की आपण थोडा पैसा घेतो कोणाचा तरी, तर आपल्याला त्यांना द्यायला सुद्धा थोडं काही वाटलं पाहिजे. त्याच्यामुळे
समोरच्याला करून देताना काही पण प्रॉपर आणि प्रॉपर करून द्यायचं. तर आता दोन्ही क्रोच एरिया एकमेकावरती ठेवले, दोन्ही पॅन्टांचे वेगळे वेगळे, आणि ते असेच्या असे मी शिवून घेतले. त्याला डबल शिलाई दिली, देन नेक्स्ट साईड पण शिवून घेतली. आता दोन्ही साईड एकत्र करून घ्यायच्या. शिलाई दोन्ही एकत्र केल्या असता दोन्ही पाय वेगळे वेगळे होतात, आणि दोन्ही पाय वेगळे झाल्यानंतर क्रोच एरिया पकडून, पॅन्टचं अस्तर पकडून आणि बॉटमचं पकडून बघा एकदम प्रॉपर कट टू कट आलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी आता हिला फिटिंग करणार आहे. ओके, तर फिटिंग करत असताना बॉटम वेगळं व्यवस्थित धरा, आणि बघा दोन्ही पॅन्टचं जे पहिये आहे छोट्या पॅन्टचे ते पण बरोबर अस्तर आलेलं आहे, आणि त्याच्यानंतर खालचं जे बॉटम आहे ते सुद्धा प्रॉपर कट टू कट आलेलं आहे. आणि अशीच्या अशी शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर त्याला दाब शिलाई देऊन परत प्रेशर फूडने दाबून शिलाई घ्यायची आणि डबल शिलाई देऊन द्यायची. आणि डबल शिलाई झाल्यानंतर आपली पॅन्ट रेडी आहे. पण पॅन्ट रेडी करायच्या आधी तुम्ही बघू शकता, पॅन्ट हाफ पॅन्ट आहे, ती पॅन्ट बघा कशी दिसते आहे अस्तराची, आणि खालची जी आहे ती वेगळी दिसते आहे. ओके, आणि आता तुम्हाला समजलंच असेल की मी काय केलं. आता जे इलास्टिक आहे ती इलास्टिक आपल्याला 3 ते 4 इंच ज्या कमीची घ्यायची असते. ओके, कमरेपेक्षा खूप कमी घ्यायची असते. आणि अशीच्या अशी आता मी शिलाई टाकून घेतली त्याच्यावरती समोरासमोर, आणि अशीच्या अशी आपण फिट करून घेणार. आता तुम्हाला समजेल की वरची 1.5 इंच मी कशासाठी ठेवलेली आहे. ओके, खालच्या स्तरावरती शेवटची पट्टी येते आहे म्हणजे ती बरोबर येते. आणि आता कपडा उलटवून घेतला, आणि आता आपल्याला लावायची आहे इलास्टिक. तर इलास्टिक एकदम कट टू कट लागणार होती, त्याच्यामुळे मी जास्ती ताणाताण केलं नाही. आणि आपली जी इलास्टिक असते ती थोडीशी ताणावी लागते, सुई आतमध्ये टाकावी लागते, आणि त्याच्यानंतर त्याला शिलाई मारावी लागते. ओके, तर तुम्ही बघू शकता की ती प्रॉपर आणि प्रॉपर कट टू कट आपली इलास्टिक सुद्धा लागत आहे. आणि इलास्टिक जर तुम्हाला टाकायची असेल तर नक्की व्हिडिओला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतीलच. आणि या पॅन्टवरचं टॉपसुद्धा शिवायचं आहे, तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका. याच्यावरचं जे टॉप आहे ते ॲपल कटचं आहे, आणि त्याच्यावरती सुद्धा मला अशी गोटापट्टी लावायची आहे, आणि अशीच वर्क करायची आहे. एकदम सिंपल आणि सोबर अशी पॅन्ट झालेली आहे आपली प्लाझो पॅन्ट 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी. आणि आता आता कसं आहे, मुलींच्या आता ट्युशन्स चालू झाल्या म्हणजे लेकरांना कपडे लागतच असतात. आणि कसं असतं की शॉर्ट पॅन्ट घालायपेक्षा लांब पॅन्ट एकदम कम्फर्टेबल आहे आणि व्यवस्थित सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता मी जे अस्तर लावलेलं आहे त्याची पॅन्ट ही कशी रेडी झालेली आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता मी तिला उलटं पण करून दाखवलेलं आहे. टोंग्यापर्यंतची जी पॅन्ट आहे तिला एकदम प्रॉपर कट टू कट अस्तर लागलेला आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओ बघायचे आहे तर नक्की फॉलो करा. ओके, आता बघा याचा जे शिदे पार्ट केलेला आहे तो सुद्धा किती छान आणि एकदम व्यवस्थित दिसत आहे. ओके, तर आता ही जी छोटी पॅन्ट आहे 10 ते 12 वर्षाची आहे. मी आधी पण तुम्हाला पॅन्ट जी टाकलेली आहे प्लाझो ती 7 ते 8 वर्षाच्या मुलीची टाकलेली होती, आणि त्याच्यानंतर ही 10 ते 12 वर्षाची. तर जय स्वामीनारायण, थँक्स फॉर वॉचिंग. जय स्वामीनारायण.